चालू करता मॅच. चालू कर मॅच. 4 ओव्हरची 5:30 वाजले. चालू कर मॅच. कर तू कर चालू कर. जे तू बोलायला येतो पण तो करा तो पण कोणतरी स्कोर पेन आहे का पेन. चल चल पल पल बाबू पल पल. पेन आहे का पेन अजून तो पेन सिद्ध भंडारी. ही कंची. आणि आपण पाहत आहोत कशेली प्रीमियर लीग 2024 च्या मेगा फायनल. लवकर. आणि पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. एक धावेने दादाला दे ना याचन कर ना. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो नितेश कोहली आणि सामना करेल तो साहिल पानसकर. बघूया या मॅच मध्ये कशी खेळी करतोय तो. कारण या पहिल्या सलामी जोडीने मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली फलंदाजी केली होती. चांगला टटाव मारला चेंडू आणि फिल्डरच्या हातात कॅच. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली झेल मयूर भावशी यांच्याकडून. आणि साहिल आता शून्यावर बाद होताना आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो अमर कोहली. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. अंतिम सामना शेवटचा सामना आपण बघत आहोत या स्वराज्य प्रीमियर लीग कशेली प्रीमियर लीग 2024 चा. थोडस गचाल क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 2. षटकातील चौथा चेंडू सामना करेल तो निखिल पाटील. आणि चौकार सीमापार चौकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने भिरकावून दिलेला चेंडू सीमापार चौकार. थांब दे ना काही पण असून दे. आणि इथे क्लीन बोर्ड निखिल पाटील यांची खेळी संपुष्टात.
पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती किती रा 10. किती आउट होले म्हणजे हॅलो चला टीम मीटिंग नाही घ्यायची आहे तरी क्षेत्ररक्षण लावायचं आहे रियांशा 11 या संघाने. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक घेऊन येत आहे तो मयूर पावशे आणि सामना करेल तो अमर कोळी. बघूया आपल्या टीमसाठी काय करतात ते अमर कोळी. विषय सामना करेल तो अमर कोळी. चोरटी अशी एक धाव पूर्ण. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 2 बाद 11. आणि आता नवीन फलंदाज हेमंत. आणि चांगला तटावलेला चेंडू क्षेत्ररक्षक खाली पण झेल सुटलेला आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. वेगवान चेंडू निर्धाव चेंडू मयूर याच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू पूर्ण. धावसंख्या स्थिरावलेली 2 बाद 13. आणि प्रथम उत्कृष्ट झेल आणि हेमंत यांची जागा भरून काढण्यासाठी आता दमदार वजनदार खेळाडू विशाल मडवी. बघूया आपल्या संघासाठी अंतिम सामन्यात कशी खेळी करतात ते. अंतिम सामना आहे. प्रेक्षकांना थोडा रंगतदार सामना बघायला मजा येईल.
धन्यवाद दीपेश. तर आपण हे पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक क्रीडाप्रेमी प्रेक्षक आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे काही क्रीडारसिक आमचे जोडलेले आहेत त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच जे मान्यवर आमच्या मान्यवर कक्षेमध्ये उपस्थित आहेत आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचे हे पुन्हा एकदा कशेली प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम. अंतिम सामना आपण दोन संघांमध्ये पाहतोय, रियांशा एंटरप्राइजेस आणि बाबाज 11 या दोन संघांमध्ये. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय आतापर्यंत धावा झालेल्या त्या म्हणजे 14 बाबाज 11 या संघाच्या. दुसरे षटक मार्गस्थ आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये चिप केला होता. चेंडूला कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे नाही. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जय भंडारी तिथे आहेत आणि त्या दरम्यान 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या आपण पाहतोय. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 16 धावा झालेल्या आहेत. आपण आपल्या मान्यवर कक्षेमध्ये पाहू शकता. या स्पर्धेचे सर्व वन मॅन शो सन्माननीय कल्पेशजी म्हात्रे उर्फ छावा शेठ तसेच अक्षय तरे उपस्थित आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेल्या ते म्हणजे 16. आणि यावेळेस चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषेकडे. नाही अडू शकत क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषा पार चौकार. नवीन बॉल आहे बघ एक तो रे. जुनाच आहे. धावा झालेल्या त्या म्हणजे 20. धावा धावफलकावर लागलेला शेवटचा आणि अंतिम सामना. पाहूया कुठला संघ या चषकावर आपलं नाव कोरणार आहे. चला वेळेसंदर्भात सहकार्य करा. अजूनही 6 षटकांचा खेळ शेष आहे. पुढच्या इनिंग मध्ये सुद्धा फलंदाजी करायची आहे रियांशा एंटरप्राइजेस संघाची फलंदाजांना. यावेळेस चेंडू मिड विकेट रिजन मध्ये ढकलून काढलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. नाही अडू शकत क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा चौकार.
पाहतोय मागच्या 3 चेंडूचा जर विचार केला तर 3 चौकार आलेले आहेत. लागोपाठ 3 चौकार आले. चौकारांची हॅट्रिक साध्य केलेली आहे ती म्हणजे अमर याने. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. चेंडू होता पुन्हा एकदा लॉंग लेग लॉंगन आणि काव कॉर्नर रिझन मध्ये गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. त्या दरम्यान 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण झाले. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 30 धावा धावफलकार लागलेल्या आहेत. तिसरे षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा संदेश आपल्या गोलंदाजी मार्कवर वळतोय. सामना 4 षटकांचा आपण पाहतोय. स्कूप करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय थर्डमॅन सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आकार येतोय. धावसंख्या झालेली ती 34. 34 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजूनही या षटकातील 1 चेंडूचा खेळ शेष आहे. पुन्हा एकदा संदेश या षटकामध्ये काहीसा महागडा ठरतोय. आतापर्यंत 18 धावा खर्च केलेल्या आहेत संदेश याने. यावेळेस मोठा फटका. हवाई फायर. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रेक्षणीय फटका. स्टेप आउट झाला होता फलंदाज. पाहिला होता थोडासा हलकासा ओव्हर पिच चेंडू आहे. चेंडूला पुढे सरसावत हवाई फायर पाहायला मिळाला. चेंडू गेला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि या 6 धावांची संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 40. नक्कीच एका चांगल्या टोटल कडे वाटचाल करताना आपण पाहतोय बाबाज 11 या संघाला. चेंडूची फेक करायची आहे. ते 60 या धावसंख्येला स्पर्श करेल. मागच्या षटकात जर विचार केला तर तब्बल 24 धावा खर्च केलेल्या आहेत संदेशाने. जे बच्चा कंपनी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये त्यांना विनंती करतोय शेवटचा सामना आहे, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे. जे प्रेक्षक सुद्धा बाउंड्री लाईनच्या आतून चालतात त्यांना सुद्धा विनंती आहे, शेवटचा सामना आहे, कुठल्याही प्रकारे या स्पर्धेला गालबोट लागणार याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. चला बच्चा कंपनी बाहेर थांबायचं. बच्चा कंपनी मैच देखने के लिए जो उपस्थित है उनको विनंती है कि आप बाउंड्री लाइन के बाहर बैठने का है. यावेळेस चेंडू मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. एकदा पूर्ण झालेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होतो, मात्र नकार देतोय. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानतायत. नक्कीच ये फाइनल मैच देखने के लिए जो प्रेक्षक यहाँ पे उपस्थित है उनको विनंती है कि आप बाउंड्री लाइन के बाहर बैठे. यावेळेस हलक्या हाताने दिशा दाखवण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, पाठलाग करतोय क्षेत्ररक्षक.
मात्र बॅकिंग चांगली पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे ती 43. 43 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शेवटचे षटक शैलेश पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. त्यावेळेस चेंडू हवेमध्ये फटका फसलेला आहे, मात्र कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग रिजन मध्ये मयूर तिथे आहे. 1 धाव 2 धाव पूर्ण झालेले आहेत. जय भंडारी आपण त्या ज्या प्रेक्षकांना उठवायचं आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायला सांगायचं आहे, नाहीतर मान्यवर कक्षामध्ये घेऊन या त्यांना. सत्कार करू आपण. धावा झालेल्या ते म्हणजे 45 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद झालेले आहेत. पुढून मारण्याचा प्रयत्न होता, बीट झाला फलंदाज, बीट झाला यष्टीरक्षक. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. बच्चा 4 धावा प्राप्त झालेल्या आहेत. बच्चा कंपनीला विनंती असेल आपण थोडा बाउंड्री लाईनच्या बाहेर, बाबाज 11 संघातील जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल ते बच्चा कंपनीला बाहेर काढायचं आहे. पुन्हा एकदा 4 धावा चौकार. म्हणजे 53 धावा. चांगली टोटल समोर ठेवलेली आहे. या फायनल चा सामना पाहून आपण पाहतोय महत्वाचा सामना आहे. एक मोठी टोटल अपेक्षित होती. यावेळेस आडव्या बॅट खेळून काढलेला चेंडू येतो मिड विकेट रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, मात्र त्या चेंडूवर 2 धावा पूर्ण झालेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 3री धाव घेताना फलंदाज होतोय बाद. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या म्हणजे 55. 56 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं बाबाज 11 या संघाने रियांशा एंटरप्राइजेस या संघासमोर. ओव्हर टू डीजे.
मयूर पावशे, मयूर पावशा आणि नितेश कोहली. यावेळेस सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेपावतोय, सुरेख झेल, फलंदाज होते फेल, फलंदाज बाद. परिपूर्ण 4 होताना आपण पाहतोय. फलंदाजी करताना 55 धावा धावफलकावर लावल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर गडी बाद झालेले आहेत. त्यांचे ओनर नक्कीच खुश आहेत. वासुदेव पाटील आपल्या संघाच्या कामगिरीवर नक्कीच वासुदेव पाटील साहेब ते सुद्धा भरपूर चार्ज झालेले आहेत. चांगले आपण खेळ दाखवलेला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या संघाने सुद्धा एक अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान आपल्यामध्ये आगमन झालेले आहे सन्माननीय जगन्नाथ पाटील साहेब यांचा. आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. आपण आलेले आहेत, धन्यवाद. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम. दरम्यान पुन्हा एकदा अमर सज्ज होते आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस बॅकफूट होताना कट केलेली आहे 38 सर्कल मध्ये. थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा अमर. यावेळेस चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेकडे. एकदा पूर्ण झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. त्या दरम्यान 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण झालेल्या आहेत. पुन्हा एकदा अमर. यावेळेस आडव्या बॅटने फोर्स केला होता. चेंडू जातोय सरळ डाऊन दी ग्राउंड. चेंडू आडलेला आहे. एकदा पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नकार देतो नितेश. फक्त आणि फक्त 2 धावा आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 4. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी करतो अमर. आतापर्यंत 4 धावा खर्च केलेल्या आहेत आणि चेंडू टाकून झालेले आहेत 4. गडी बाद केलेले आहेत 1. अमर पुन्हा एकदा. यावेळेस ब्लाइंड स्विंग पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारे चेंडू आणि बँड मध्ये संपर्क झालेला नाहीये. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 4. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय अमर याला. पुन्हा एकदा अमर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा डोळे बंद करून मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. दिसून येतोय फक्त आणि फक्त अंतर. मात्र यावेळेस निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलकावर धाव आपण पाहतोय त्या म्हणजे 1-4. उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. 18 चेंडू 52 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये नक्कीच वरचढ ठरलेला आहे तो म्हणजे बाबाज 11 हा संघ. 18 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. मोठे फटके खेळावे लागतील रियांश एंटरप्राइजेस या संघातील फलंदाजांना.
वैयक्तिक पाहिलं आणि संघासाठी दुसरं षटक पाहूया. कुठला कुठला गोलंदाज येतोय? निखिल पाटील येतोय. यावेळेस स्लोअर फुलटॉस चेंडू होता. थर्ड मॅनला बीट करून चेंडू जातोय सीमारेषेकडे. चेंडू सीमारेषा पार 4 धावा चौकार. त्याला लागला नाही का? लागला नाही बोलतो त्याला. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान आपल्यामध्ये आगमन झालेलं आहे ग्रामपंचायत पूर्णाचे माजी उपसरपंच आणि एक सन्माननीय व्यक्तिमत्व सन्माननीय बजरंगजी पाटील साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम. पंचांचा काय इशारा येतोय? 2 धावा. ओके थँक्यू. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 धावा. धावा झाले ते 6. चला वेळे संदर्भात सहकार्य करा. निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस सुरेख चेंडू होता. आडव्या बॅटने खेळून काढलेला मात्र चेंडू जातो मिड ऑफ वरून लॉंग ऑफ वर. दुसरा धावेचा प्रयत्न चुकीची फेक आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 8. 1 बाद 8. पुन्हा एकदा निखिल सज्ज होतोय. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. बीमर चेंडू खराब चेंडू. चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
होती निखिल याच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू होता, भीमर होता, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. अशा तब्बल 5 धावा या चेंडूवर प्राप्त झालेल्या आहेत. धावा या 5 ने पुढे सरकता धावसंख्या झालेली आहे ती 13. 1-13. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. अशाच प्रकारचे फटकेबाजी अपेक्षित असेल रियांच्या एंटरप्राइजेस या संघाला. निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. यापुढील चेंडू नक्कीच फ्री हिट असणार आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण वासुदेव पाटील यांचं. चांगली फेक सुद्धा. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावसंख्या झालेली आहे ती 14. धावा झालेल्या आहेत. अजूनही भरपूर धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस आडव्या बॅटने फोर्स केला होता. चेंडू जातोय काव कॉर्नर रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. खराब फेक. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो आणि यावेळेस तिसरी धाव घेताना फलंदाज नितेश आबादोन पवेलियन मध्ये जातोय. फलंदाज बाद. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 40 धावांची गरज. या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष. पुन्हा एकदा निखिल सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज येतो संदेश. चौदा चेंडू आणि 40 धावांची गरज. या चषकावर नाव कोरण्यासाठी ही सुवर्ण संधी दोन्ही संघांकडे असणार आहे. चांगली गोलंदाजी केली तर बाबाज 11 या चषकावर नाव कोरेल आणि चांगली फलंदाजी केली तर नक्कीच रियांश एंटरप्राइजेस हा संघ या चषकावर नाव कोरेल. यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट केला होता. चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषेकडे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 2 धावा या चेंडूवर पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 18. 13 चेंडू आणि 38 धावांची गरज. 13 चेंडू 38 धावा. हा चेंडू महत्वाचा असणार आहे. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळून काढलेला एकदा पूर्ण झालेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. फक्त आणि फक्त 1 धाव आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे. उर्वरित 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. 12 चेंडू 37 धावा. आपण पाहत आहात कशेली प्रीमियर लीग कोहली 11 कशेली यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. या स्पर्धेचे सर्व 1 मॅन शो आपण पाहतोय. कल्पेशजी मात्रे उर्फ छावा शेठ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. बारा चेंडू 37 धावा. या स्पर्धेचा शेवटचा सामना आपण 2 बलाढ्य संघांमध्ये पाहतोय. बाबाज 11 विपक्ष रियांश एंटरप्राइजेस.
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय भावेश येतोय. बारा चेंडू यावेळेस हलक्या हाताने दिशा दाखवण्याचा प्रयत्न. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अकरा चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 11 चेंडू 35 धावा. अँकर रोल कोणा एका फलंदाजाला नक्कीच पार पाडावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. एका एंडने चांगली फटकेबाजी करणे अपेक्षित आहे. यावेळेस मोठा फटका. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि नक्कीच जीवनदान. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू यष्टांना लागला नाही. हिट झाला नव्हता. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 23. उर्वरित 10 चेंडू आणि 33 धावांची गरज. 10 चेंडू 33 धावा. यावेळेस सुंदर फटका. लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल करतो. मात्र क्षेत्ररक्षक ते तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 24. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 9 चेंडू 32 धावा. यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू. अतिशय उत्कृष्ट चेंडूच्या हाताळणी. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करतोय गोलंदाज भावेश. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू. 8 चेंडू आणि 32 धावांची गरज. मोठे फटके खेळावे लागतील अन्यथा कुठेतरी आपण दूर पडताना पाहतोय रियांश एंटरप्राइजेस संघाला. यावेळेस सुरेख चेंडू. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन केला होता. नक्कीच त्यांचे ओनर आपण पाहतो बाबाज 11 या संघाचे वासुदेव पाटील यांना भरपूर खुश आहेत ते आपल्या संघाच्या कामगिरीवरून. शेवटचा चेंडू या षटकातील. 7 चेंडू 32 धावा. 7 चेंडू आणि 32 धावांची गरज. पुन्हा एकदा भावेश. राईट आर्म ओव्हर. अकोट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. मात्र चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कॅमेरामॅन यांना विनंती करतो की आपण ते आपलं व्यासपीठ आहे ते कव्हर करायचं आहे. नुकतंच त्यांच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. पूर्णा गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ग्रामपंचायत पूर्णाचे माजी उपसरपंच आणि सचिन स्पोर्ट्सचे अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू सन्माननीय बजरंग पाटील साहेब यांचे येथे उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. या स्पर्धेचे सर्व कल्पेशजी म्हात्रे उर्फ छावासेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बजरंगजी पाटील यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नक्कीच वेळात वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार देखील मानतोय. बजरंगजी पाटील ग्रामपंचायत पूर्णाचे माजी उपसरपंच आणि सचिन स्पोर्ट्सचे एक अष्टपैलू खेळाडू यांचे स्वागत आणि सन्मान आपण येथे केलेला आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 6 चेंडू 28 धावा. सहा चेंडू आणि 48
28 धावांची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी येते आपण पाहतोय टीम ओनर वासुदेव पाटील आलेले आहेत. वासुदेव पाटील येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. सामना करेल संदेश. 6 चेंडू 28 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मैदानाबाहेर फेकावा लागेल. यावेळेस चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. अडवण्यात यश प्राप्त झालेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि एकच धाव. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. एक धाव आणि आता मात्र इक्वेशन आपण पाहतोय 5 चेंडू आणि 27 धावांची गरज. 5 चेंडू आणि 27 धावा. कुठेतरी आपण पाहतोय या सामन्यामध्ये विजयाकडे आणि या चषकावर आपलं नाव कोरण्यासाठी पुढे सरसावलेला आहे तो म्हणजे बाबाज 11 संघ. 5 चेंडू 27 धावा. यावेळेस आडव्या बॅटने फोर्स केला होता चेंडू होते काव कॉर्नर रिझन मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव. 4 चेंडू 26 धावांची गरज. 4 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा वासुदेव पाटील टीम ओनर स्वतः गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. मिलन पाटील आपण व्यासपीठावर यायचं आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. यावेळेस शफल क्रॉस. चेंडू जातोय सीमारेषेच्या क्रॉस बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चेंडू 22 धावा. यावेळेस पुन्हा एकदा शफल क्रॉस. मात्र चेंडू आणि बॅट मध्ये योग्य तो संपर्क नाहीये. 2 चेंडू आणि 22 धावांची गरज. जर कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा डिलिव्हरी जर पडली नाही, नो अथवा वाईट चेंडू हाताळले गेले नाही, तर या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. वासुदेव पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आपल्या गोलंदाजी मार्कवर. 10 ते 12 पावलांचा रनअप आपण पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सामना करेल संदेश. यावेळेस सलग डाऊन दी ग्राउंड खेळून काढलेला आहे. झेल सुटलेला आहे. मात्र कुठल्याही प्रकारची हानी नाहीये. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू या स्पर्धेचा. 1 चेंडू 22 धावांची गरज. वासुदेव पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि या स्पर्धेच्या चषकावर नाव कोरण्यासाठी बाबाज 11 हा संघ पुढे येतोय आणि या चषकावर नाव कोरलेले आहे ते म्हणजे बाबाज 11 या संघाने. अभिनंदन अभिनंदन बाबाज 11. अभिनंदन अभिनंदन बाबाज 11 आणि अभिनंदन टीम ओनर वासुदेव पाटील. आपलं सुद्धा खूप खूप अभिनंदन. तर आपण व्यासपीठावर आपले काही मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. दरम्यान मी सर्व संघांना सर्व संघातील खेळाडूंना विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर येऊन उभं